नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज 3 मे 2026 या दिवशीच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, हे जे प्रश्न आपण बघणार आहोत ते येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये थेट विचारले जाऊ शकतात. तर चला बघूया तुम्ही किती प्रश्नांची योग्य उत्तरे देतात. तर आजचा पहिला प्रश्न आहे, 10,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य असलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्स धोरण 2026 कोणत्या राज्याने मंजूर केले? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हा महाराष्ट्राशी रिलेटेड आहे, म्हणून हे तुम्ही लक्षात ठेवा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स धोरण 2026 हे महाराष्ट्र राज्याने मंजूर केले आहे, जे आहे 10,000 कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे लक्ष्य असलेले हे लक्ष्य आहे, लक्ष्य असलेले धोरण आहे. महाराष्ट्र सरकारने AI धोरण 2026 मंजूर केले आहे. या धोरणामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्माण होणार आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. नम्मा 112 नम्मा 112 ही AI आधारित आणीबाणी सेवा कोणत्या शहरात सुरू झाली? तर याचं उत्तर आहे बँगलोर. बँगलोर हे याचं उत्तर आहे. तर अशा प्रकारची AI आधारित बहुभाषिक प्रणाली सुरू करणारे भारतातील हे पहिलेच पोलीस दल आहे. ही सेवा आता 10 पेक्षा जास्त भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांना सपोर्ट करते. तर नम्मा 112 ही AI आधारित आणीबाणी सेवा ही बँगलोर या शहरात सुरू झाली आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा थेट परीक्षेत विचारला जाऊ शकतो. सेबीने गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी कोणती नवीन यंत्रणा सुरू केली? तर याचं उत्तर आहे PARRVA फ्रेमवर्क. PARRVA फ्रेमवर्क. तर याचा फुल फॉर्म आहे पास्ट रिस्क अँड रिटर्न व्हेरिफिकेशन एजन्सी. याचा फुल फॉर्म आहे पास्ट रिस्क अँड रिटर्न व्हेरिफिकेशन एजन्सी. ही यंत्रणा गुंतवणूकदारांना चुकीच्या दाव्यांपासून संरक्षण देते. तर चला आता आपण पुढील प्रश्न बघू. नमो स्टॉल योजना. नमो स्टॉल योजना कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? तर याचं उत्तर आहे रांची या शहरात सुरू करण्यात आली. तर ही योजना रांची येथे सुरू झाली आहे. याचा उद्देश पथविक्रेत्यांना चांगली सुविधा आणि रोजगार देणे हे आहे. तर नमो स्टॉल योजना रांची येथे सुरू झाली. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ कोणते ठरले आहे? तर याचं उत्तर आहे IISc बँगलोर. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हा परीक्षेत येऊ शकतो. तर याचा फुल फॉर्म आहे टाइम्स हायर एज्युकेशन. तर IISc बँगलोर हे भारतातील टॉप विद्यापीठ ठरले असून याचा आशियात 43वा क्रमांक आहे. तर या यादीत चीनचे सिंगुआ विद्यापीठ सलग 8व्या वर्षी पहिल्या स्थानावर राहिले आहे. NRAI च्या 75व्या वर्धापन दिनी कोणते ॲप लॉन्च करण्यात आले? तर NRAI चा लॉंग फॉर्म आहे नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया. तर त्याच्या 75व्या वर्धापन दिनी कोणते ॲप लॉन्च करण्यात आले? तर माय NRAI ॲथलीट ॲप हे ॲप लॉन्च करण्यात आले. तर केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी हे ॲप लॉन्च केले. यामुळे NRAI म्हणजेच नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया हे पूर्णपणे डिजिटल झाले आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. गंगा एक्सप्रेसवे चे उद्घाटन कोणत्या जिल्ह्यात झाले? तर याचं योग्य उत्तर आहे हार्डोई. हार्डोई हे याचं उत्तर आहे. तर पंतप्रधान मोदी यांनी हार्डोई येथे 594 किलोमीटर लांबीच्या गंगा एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले. तर हा एक्सप्रेसवे 36,230 कोटी रुपये खर्चून बांधला असून तो उत्तर प्रदेशातील 12 जिल्ह्यांना जोडतो. तर याचं उत्तर आहे हार्डोई. गंगा एक्सप्रेसवे चे हार्डोई जिल्ह्यात उद्घाटन झाले. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल म्हणजे NCLT च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचं उत्तर आहे
अनुपिंदर सिंग ग्रेवाल. अनुपिंदर सिंग ग्रेवाल. तर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अनुपिंदर सिंग ग्रेवाल यांची NCLT च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा आहे. तर मित्रांनो, आता जे आपण प्रश्न बघितले त्याची शॉर्ट मध्ये आपण रिव्हिजन करू. तर महाराष्ट्र AI धोरण 2026 जे आहे हे महाराष्ट्राने लॉन्च केले आहे. त्याची उद्देश आहे 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक. तर AI आधारित नम्मा 112 सेवा ही बँगलोर येथे सुरू झाली. ही बहुभाषिक आणीबाणी सेवा आहे. तर सेबीची नवीन सुरक्षा यंत्रणा आहे PARRVA फ्रेमवर्क. तर नमो स्टॉल योजना आहे पथविक्रेत्यांसाठी सुविधा असलेली योजना ही रांची येथे सुरू झाली. तर भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ द एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 नुसार आहे IISc बँगलोर. तर NRAI चे नवीन डिजिटल ॲप आहे जे आहे माय NRAI ॲथलीट ॲप. तर 594 किलोमीटर लांबीचे गंगा एक्सप्रेसवे हा चे उद्घाटन कुठे झाले? तर पंतप्रधान मोदींच्या हस्ते हार्डोई येथे याचे उद्घाटन झाले. तर NCLT चे नवीन अध्यक्ष कोण आहे? तर याचं उत्तर आहे अनुपिंदर सिंग ग्रेवाल, हे याचे योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.